नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी ही बघा लेपा मासे आणलेत मी. तर ते साफ करूया आणि त्याची फ्राय तयार करूया. मालवणी पद्धतीने मी तुम्हाला ही फ्राय दाखवते. तर बघा, इथे आपण असे मासे स्वच्छ धुवून घेतले. धुतले तरी हे ना थोडी बुळबुळीत असतात, साफ करताना बुळबुळीत लागतात, त्याच्यामुळे जरा सटकतात ते हातातून. तर पहिल्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलं त्यांना. आणि मच्छीवाल्यांकडे खूप गर्दी होती, त्याच्यामध्ये ते साफ करून देईनात. आणि हे ताजे ताजे मासे मिळाले तर मग मी पण घरी घेऊन आले. म्हटलं बघूया ते ट्राय करून. पहिल्यांदाच साफ केलेत, पण झाले व्यवस्थित साफ झाले. कारण आपण जेव्हा ते लोक साफ करतात तेव्हा बघत असतो ना, त्याच्यामुळे मग मी आणले घरी आणि साफ केले. आधी बघा, मी एका साईडला खूप खवलं होती ती काढून घेतली. डोकं त्याचं कट करून घेतलं. थोडीशी त्याची चामडी आहे ना ती अलगद कट केली, मांस न पकडता कट करायची आणि अलगद वरचीच. आणि मग ओढायला सुरुवात करायची. आणि ओढल्यानंतर फायनली आली बघा ती चांबडी. आणि असे सगळे हे लेपा मासे आहेत ते मी साफ करून घेतले. पण आम्ही नाही ह्याला लेपाच म्हणतो, किंवा इथले मच्छीवाले पण लेपाच म्हणतात. पण मी परवा कमेंटमध्ये बघितलं की ह्याला बरेच लोक बोलले की ह्याला काहीतरी एक डोळा मासा वगैरे असं म्हणतात म्हणून. पण इथे लेपा म्हणूनच विकतात. पण चव तर खूपच छान लागते, अप्रतिम म्हणेन मी. इतकं चवीला छान लागतो हा मासा. तर आम्ही पण पहिला खायचो नाही, पण एकदा गोव्यातले दीर आलेले, त्यांनी आम्हाला खायला शिकवलं. आणलं तेव्हा तर मी म्हटलं, शी कसला मासा आणला, आम्ही कधीच खाल्ला नाही. म्हणजे मी वडिलांकडे पण कधी खाल्ला नव्हता लहानपणापासून. पण ज्या दिवशी खाल्ला ना त्या दिवशीपासून आम्ही अगदी शोधून शोधून आणतो, इतका चवीला छान लागतो. तर बघा, इथे शेपटू आणि त्याचे पंख नंतर कट केले मी. आणि असा छान मासा स्वच्छ साफ करून घेतला. तसंच मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतले आपण त्यांना. आणि त्यानंतर बघा, आपण इथे आगळ, चवीपुरतं मीठ, त्यानंतर आपण बघा इथे पेस्ट टाकतोय जी आपण वाटण्यासाठी वाटून घेतली आहे. आणि त्या पेस्टमध्ये मी तुम्हाला सांगते, इथे आधी पहिलं आगळ वगैरे व्यवस्थित लावून घेऊया, नंतरच तुम्हाला पेस्टमध्ये काय आहे ते सांगते. तर या पेस्टमध्ये आहे आपल्या बघा आलं, लसूण, बेडगी मिरची, धने, अशी ताजी ताजी पेस्ट बनवलेली आहे. म्हणजे मग चव तर अजूनच वाढते त्याची. आणि थोडा मी मच्छी मसाला टाकलाय बघा. आणि व्यवस्थित असा मसाला लावून घेतला आणि थोडा वेळ मॅरिनेटसाठी ठेवून दिलं. 5-10 मिनटं ठेवायचं. इथे रवा, तांदळाचं पीठ, मच्छी मसाला आणि थोडंसं मीठ टाकलंय मी. आता व्यवस्थित कोटिंग करून घेऊया आपण इथे. हे बघा, तर व्यवस्थित असं मी कोटिंग करून घेते त्याला. छान सगळ्या साईडने असं व्यवस्थित कोट करायचं. इथे तवा पण गरम झालाय, तेल ओतलंय मी. तेल गरम करून घेतलंय बघा मी इथे. तर सगळे मासे असे आपण आधी पहिले कोटिंग करून घेऊया. आणि इथे असे आपले सगळे मासे कोटिंग करून झालेले आहेत. तेल गरम झालंय, गॅस बारीक केलाय मी. हे मासे आहेत ना ते कुरकुरीत नाही करायचे, नाहीतर मग ह्याला जास्त मांस नसतं, त्याच्यामुळे मग कडकपणा येणार आणि मग तुम्हाला खायला काहीच नाही मिळणार. त्याच्यामुळे बारीक गॅसवर व्यवस्थित भाजायचं त्याला. आणि कडक न करता काढायचं, कडक व्हायच्या पूर्वी काढायचे. जसे बोंबील वगैरे असतात ना थोडेसे नरम, तसे ह्यांना काढायचे. म्हणजे मग तुम्हाला खायला मांस मांस मिळणार. खूप कडक झाले ना तर ह्याचं मग मांस सुकून जातं. ह्याच्यावर मी कोलंबी आणलेली. तर इस्ते असे आपले हे मासे